नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी 16 फेब्रुवारी 2026चे चालू घडामोडीवर काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न काय? वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या CPI 2025 फेब्रुवारी 2026 नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? CPI 2025 हे फेब्रुवारी 2026 मध्ये नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 91वा आहे. CPI म्हणजेच काय? तर करप्शन परसेप्शन इंडेक्स. हे काय? भ्रष्टाचाराची धारणा मोजते. चला, दुसरा प्रश्न काय? 13 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे नवीन PMO संकुल सेवातीर्थचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र मोदी. PMO म्हणजेच काय? तर प्राईम मिनिस्टर ऑफिस. तिसरा प्रश्न बघा, ट्रेड वॉच क्वार्टरली अहवालाची 6वी आवृत्ती फेब्रुवारी 2026 मध्ये कोणाच्या हस्ते प्रकाशित झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुमन बेरी. सुमन बेरी हे कोण होते? तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत ते. बघा, चौथा प्रश्न काय? मदर मेरी कम्स टू मी या प्रसिद्ध आत्मकथेच्या लेखिका कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरुंधती रॉय. अरुंधती रॉय हे यांचं प्रसिद्ध पुस्तक कुठलं आहे? तर द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा, त्यांचं काय प्रसिद्ध पुस्तक कुठलं आहे? तर द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. पाचवा प्रश्न बघा, 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कुनो राष्ट्रीय उद्यानात 8 चित्ते कोणत्या देशातून आणले जाणार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बोत्सवाना. काय? बोत्सवाना. कुनो राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. बघा, चला, 6वा प्रश्न बघा, महिलांच्या आर्थिक सुरक्षितेसाठी कोणत्या राज्यात स्त्री सुरक्षा योजना सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ. केरळ या राज्यात काय केले? आर्थिक सुरक्षेसाठी या राज्यात स्त्री सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. 7वा प्रश्न बघा, प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकी सरोजिनी नायडू यांची कितवी जयंती 13 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 147वी जयंती साजरी करण्यात आली. बघा, तुम्ही केरळ राज्याची राजधानी कोणते? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. चला, तर आपण आज इथेच थांबू. धन्यवाद.